नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात सहकार विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची अशी माहिती समोर आलेली आहे। कर्जमाफी होणार का? कर्जमाफी होणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांची होणार, किती लाखांपर्यंत होणार, कोणत्या बँकेची होणार आणि येणाऱ्या 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी होणार का नाही होणार, या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। या पाठोपाठच आपण जर पाहिलं तर जर कर्जमाफी जर या अर्थसंकल्पामध्ये झाली तर ही या कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचंय याचंही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कर्जमाफीचा डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कर्जमाफी संदर्भात पत्रकारांच्या माध्यमातून प्रश्न विचारला होता। तर त्यांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलेलं होतं की कर्जमाफीचा विषय हा कृषी विभागाअंतर्गत येत नाहीये, त्यामुळे हा सहकार विभागामध्ये येतो। याचबरोबर पत्रकारांच्या माध्यमातून पुन्हा सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांना कर्जमाफी संदर्भातला प्रश्न विचारला। त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं एक प्लस पॉइंटचं उत्तर देण्यात आलेलं आहे, म्हणजे सकारात्मक उत्तर देण्यात आलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलेलं आहे की कर्जमाफी जे काही आहे ती आमच्या सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलं होतं, त्यामुळे सरकार कर्जमाफी करण्याकरिता कुठेही मागे पुढे बघणार नाहीये। परंतु कर्जमाफी 100% आम्ही कर्जमाफीसाठी बांधील आहोत आणि कर्जमाफी करणार अशी त्यांच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका मांडण्यात आलेली आहे। याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भातली आपली सकारात्मक भूमिका मांडलेली आहे। त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी 3 लाखांपर्यंत करणारच असा सुद्धा शब्द त्यांनी दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, 3 मार्च 2025 पासून म्हणजे येणाऱ्या 3 तारखेपासून याच महिन्यामध्ये परवाच्या दिवशी पासून 3 मार्च 2025 पासून ते 21 मार्च 2025 पर्यंत राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। आणि 10 मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प आहे आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब अर्थसंकल्प सादर करणार आहेत। परंतु राज्याचे सर्व मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कर्जमाफी जर निर्णय झाला तर अर्थमंत्र्यांना हा कर्जमाफीचा निर्णय घ्यावाच लागतो, हेही तितकंच महत्वाचं आहे। जर मित्रांनो 10 मार्च 2025 रोजी शेतकऱ्यांच्या 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचा जर निर्णय झाला तर तुम्ही म्हणसाल की दादा आम्ही पात्र आहेत का, आम्ही अपात्र आहेत का, हे तुम्हाला पात्र व्हायसाठी अगोदर सांगतोय। जर कर्जमाफीचा निर्णय झाला तर तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आणि याही व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आता सध्या आपण जर पाहिलं तर मार्च महिना चालू आहे, त्यामुळे मार्च एंडिंग पर्यंत या मार्च महिन्यामध्ये सगळ्यात ज्या काही बँका असतात म्हणजे आपलं वार्षिक जे काही खर्च जे आहे, याचबरोबर ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व कर्ज जे आहे वसूल करत असतात, त्यामुळे या सर्व बँकांना तुम्हाला एकच उत्तर द्यायचं आहे की राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे 10 मार्च रोजी, त्यामुळे आम्हाला कर्ज भरायचं नाही। सरकारने आम्हाला 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं, त्यामुळे तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं बँकेच्या माध्यमातून तर तुम्हाला रिन्यू करायला सांगेलच, कारण की आता मार्च एंडिंग आहे। त्यामुळे तुम्ही जर रिन्यू कर्ज केलं आणि तुमचा कर्जमाफीचा निर्णय जर सरकारने घेतला तर तुम्हाला कर्जमाफीही भेटणार नाही, तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदानही भेटणार नाही। दोन्ही गोष्टीपासून तुम्ही वंचित राहाल। जर तुम्हाला 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला 3 लाखांपर्यंत कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला एकच काम करायचं, तुमचं कर्ज रिन्यू करायचं नाहीये, तुम्हाला ते थकीतच कर्ज ठेवायचं आहे। 2019 ते 2025 पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो। 2014 ते 2019 पर्यंत होणार नाही, हे शक्य नाही, कारण की याच कालखंडामध्ये 2 कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना पहिली, दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना। या 2 कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय या कालखंडामधल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो। आणि 3 लाखांपर्यंत सरसकट म्हणजे 2019 ते 2025 पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फक्त एक काम करायचे, जरी बँकेच्या माध्यमातून या मार्च एंडिंग मध्ये कर्ज रिन्यू करा, कर्ज भरा, असा किती जरी तगादा लावला तरी तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला फक्त त्यांना उत्तर द्यायचं आहे की आम्हाला कर्ज भरायचं नाही, आम्हाला कर्ज थकीत ठेवायचे, सरकारने आम्हाला कर्जमाफीचं वचन दिलं होतं, त्यामुळे आम्हाला वाट बघू द्या। आणि कर्जमाफी होण्यासाठी एक अनुकूल वातावरण आहे। सहकार विभागाच्या माध्यमातून सुद्धा सकारात्मक भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका बजावलेली आहे, त्यामुळे कर्जमाफीसाठी एक चांगलं वातावरण आहे आणि कर्जमाफी होण्याची शक्यता आहे।
आणि कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।